मस्साजोग गेल्या वर्षीपासून सतत चर्चेत येणारं गाव. चर्चेत येण्याचं कारण म्हणजे मस्साजोगच्या संतोष देशमुख या सरपंचांची झालेली क्रूर हत्या. याच हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. त्यानंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं होतं ते आपण बघितलंच. पण सध्या हेच मस्साजोग गाव पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्या गावातल्या सरपंच पदासाठी झालेली पोटनिवडणूक. ही ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक भावनिक आणि तितकीच राजकीय संघर्षाने भरलेली घटना दिसून येते. नुकताच या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यात संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा अवघ्या 92 मतांनी पराभव झालाय. या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवत सरपंच पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली आहे. या निवडणुकीमध्ये एकूण 1744 मतदारांपैकी स्वरूपानंद देशमुख यांना 914 मतं पडली, तर अश्विनी देशमुख यांना 822 मतदान झालं आणि त्यात त्यांचा अवघ्या 92 मतांनी पराभव झाला. ही महाराष्ट्रभर चर्चेत राहणारी मस्साजोगची निवडणूक कशी पार पडली, या निवडणुकीमध्ये कोणाला किती मतदान झालं, अश्विनी देशमुख यांचा फक्त 92 मतांनी पराभव कसा झाला, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय भारी. मंडळी, मस्साजोगचं राजकारण हे नेहमीच वर्चस्ववादाचं राहिलंय. परंतु या संपूर्ण प्रकरणाला हिंसक वळण लागलं ते म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं. संतोष देशमुख हे मस्साजोगचे तत्कालीन सरपंच होते. गावात त्यांचं मोठं राजकीय वजन होतं. त्यात त्यांच्या चांगल्या नेतृत्वामुळे त्यांचा राजकीय दबदबा वाढत चाललेला होता. मात्र ग्रामपंचायतीच्या अंतर्गत वादातून आणि जुन्या वैमनस्यातून त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. एका सरपंचाची अशा प्रकारे हत्या झाल्याने संपूर्ण बीड जिल्हा आणि महाराष्ट्र हादरून गेला होता. संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर मस्साजोगचं सरपंच पद हे रिक्त झालं होतं. त्यानंतर या जागेसाठीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामागे त्यांना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांचा पाठिंबा मिळालेला होता. खरं तर मंडळी, अश्विनी देशमुख यांचा प्रचार हा अत्यंत भावनिक पातळीवर पार पडला. प्रचारादरम्यान त्यांनी गावातील महिलांशी संवाद साधताना आपल्या पतीच्या कार्याची आठवण करून दिली. घराघरात जाऊन त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा संदर्भ देत न्यायाची मागणी केली. अश्विनी यांच्या प्रचारात सहानुभूतीची लाट स्पष्टपणे दिसून येत होती. त्यांच्या प्रचाराच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी रॅली काढण्यात आल्या होत्या. त्यात बऱ्याच तरुण मंडळींनी देखील सपोर्ट केलेला दिसून आला. दुसरीकडे स्वरूपानंद देशमुख यांनी आपले राजकीय डावपेच अतिशय सावधगिरीने टाकले. त्यांनी केवळ भावनिक मुद्द्यांवर लक्ष न देता गावच्या भविष्यातील विकास आणि प्रशासकीय कामांवर भर दिला. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार असं सगळ्यांना जाणवू लागलेलं. त्यामुळे तिथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदानाच्या दिवशी गावकऱ्यांनी 84% मतदान केलं. एकूण 2084 मतदारांपैकी 1744 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ज्यावरून हे स्पष्ट होतंय की गावकऱ्यांनी या निवडणुकीला किती गांभीर्याने घेतलं होतं. मंगळवारी सकाळी 7:30 वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यानंतर जर निकालाच्या गणितावर आपण नजर टाकली तर ही लढत अत्यंत अडीतडीची ठरली. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि त्यांचे विरोधी स्वरूपानंद देशमुख यांच्यात ही थेट लढत होती. मतमोजणीला बुधवार सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात सुरुवात झाली, तेव्हा सुरुवातीपासूनच दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. अखेरच्या फेरीपर्यंत निकालाचं पारडं कोणाकडे झुकेल याचा अंदाज बांधणं कठीण होतं. जेव्हा अंतिम निकाल हाती आला तेव्हा स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांच्या फरकाने पराभव केला. अश्विनी देशमुख यांना मिळणारी सहानुभूती आणि स्वरूपानंद यांची राजकीय रणनीती यात अखेर रणनीतीचा विजय झाल्याचं दिसून आलं. निकाल जाहीर झाल्यानंतर गावात एका बाजूला विजयाचा जल्लोष होता, तर दुसरीकडे अश्विनी यांच्या समर्थकांमध्ये शांतता आणि निराशेचं वातावरण दिसून येत होतं. पण या सगळ्यात मंडळी संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे 92 मतांमुळे झालेला पराभव. संतोष देशमुख यांच्या हत्येची सावली या संपूर्ण निवडणुकीवर होतीच, पण मतदारांनी दिलेला हा कौल कोणती राजकीय दिशा देणारा ठरणार आहे असा प्रश्न उपस्थित झाला. अश्विनी देशमुख यांच्या पराभवाची काही महत्वाची कारणं काही राजकीय विश्लेषकांकडून सांगितली जात आहेत. पहिलं म्हणजे सहानुभूतीची लाट ही सुरुवातीला मोठी वाटली तरी प्रत्यक्ष मतदानात स्वरूपानंद यांच्या कार्यकर्त्यांनी नियोजन सूक्ष्म केलेलं होतं. दुसरं म्हणजे 92 मतांचं अंतर हे दाखवून देते की गाव 2 भागात पूर्णपणे विभागलं गेलं होतं. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा भावनिक असला तरी राजकीय विरोधकांनी केलेली रणनीती आणि जातीय किंवा गटबाजी समीकरण अश्विनी यांच्या विरोधात गेलं असावं. विजय मिळवल्यानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत संयमी भूमिका मांडल्याचं दिसून आलं. विजयाचा जल्लोष सुरू असतानाही त्यांनी अश्विनी देशमुख यांच्याबद्दल आदराची भावना व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की ही निवडणूक
वैयक्तिक द्वेषातून किंवा कोणाचं तरी खच्चीकरण करण्यासाठी लढलेली नव्हती, तर ती गावच्या विकासासाठी आणि ग्रामपंचायतीला स्थिरता देण्यासाठीची एक लोकशाही प्रक्रिया होती. अश्विनी देशमुख यांनी अत्यंत धैर्यानं ही निवडणूक लढवली. याबद्दल त्यांनी त्यांचं कौतुक केलं. संतोष देशमुख यांच्या निधनामुळे जे संकट त्यांच्या कुटुंबावर ओढवलं, त्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत असतानाच स्वरूपानंद यांनी स्पष्ट केलं की राजकारण आणि वैयक्तिक दुःख या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरणं आणि मतदारांचा कौल स्वीकारणं हा अश्विनी यांचा लोकशाही अधिकार होता आणि त्यांनी तो समर्थपणे बजावला, असं स्वरूपानंद म्हणाले. त्यासोबत आमच्यात राजकीय मतभेद असले तरी आम्ही एकाच गावचे नागरिक आहोत, त्यामुळे अश्विनीताईंना सोबत घेऊन गावच्या प्रगतीसाठी काम करायला मला आवडेल, अशी सकारात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिली. पराभव हा खेळाचा भाग असून अश्विनी देशमुख यांनी दाखवलेली जिद्द ही कौतुकास्पद असल्याचं सांगत त्यांनी विजयानंतर कोणतीही आक्रमक किंवा टोकाची टीका करणं टाळलं. एकूणच त्यांच्या प्रतिक्रियेतून विजयाचा उन्माद न दाखवता गावातील सामाजिक सलोखा कायम राखण्याचा प्रयत्न दिसून आला. बाकी मंडळी, या मसाजोगच्या निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.